सियावर रामचंद्र की जय। अयोध्या नगरी सजली आहे, अयोध्या नगरी नटली आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाला एकच निरोप आनंदाने देतोय आणि तो निरोप म्हणजे राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे, आपला राम राजा होणार आहे, राम राजा म्हणून आपल्याला मिळणार आहे। जसा राम जन्मला होता तेव्हा राम जन्म लाग सखे राम जन्मला हा उत्साह अयोध्येत होता ना, तसा राम राजा होणार आहे ही बातमी अयोध्येत एव्हाना कानोकानी पोचलेली होती। अयोध्या सजली होती, अयोध्या नटली होती, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी अयोध्येच्या राजवाड्याला राजप्रासादाला नवा राजा मिळणार होता। अयोध्येचं हे वैभव मंथरा आपल्या छतावरून बघत होते आणि छतावरून बघणाऱ्या मंथरेला तिच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, लगबगीनं ती कैकेयीच्या जवळ जाते आणि कैकेयीला सांगते, कैकेयी बघ राम राजा होतोय। ती म्हणते वा छान होतंय। मंथरा म्हणते तुला सांगितलं का? पण त्यात काय सांगायचं, माझा राम राजा होतोय आणि महाराज दशरथांनी घेतलेला निर्णय तो योग्यच असेल की। वेडी आहेस ग, वेडी आहेस। मंथरा कशी डोक्यात घालते बघा। अशा मंथरा खूप आहेत ना आपल्याकडं। आत्ताही मी पावलोपावली बघतोय की अशा मंथरा आपल्या डोक्यामध्ये आपली कैकेयी करून डोक्यात नको ते विचार टाकत असतात। राज्य तुमचं आलंय खरं, पण ते हिंदुत्ववादी आहे का असं मंथरा विचारते आणि उगाच तुम्ही आम्ही कैकेयी बनून अरे खरंच की आपलं राज्य हिंदुत्ववादी नाही असं म्हणत बसतो आणि विसरतो अयोध्येतला राम आपणच तर आणलाय आणि विसरतो 370 आपणच तर काढलाय आणि विसरतो नोटाबंदी आपणच तर केली आहे आणि विसरतो ट्रिपल तलाक आपणच तर घालवलाय आणि विसरतो पाकिस्तान घाबरतोय आता आपल्याला। पण मंथरा भयंकर असते, मंथरा आपल्या डोक्यात विचार टाकून जाते। कैकेयी पावला पावलावर सांगते नाही ग, माझा राम राजा होतोय, माझा भरत तर किती आनंदी होईल ना, त्याला नाही सांगितलं म्हणून काय झालं, खरं तर मी महाराजांवर चिडणार आहे, भरताला का नाही सांगितलं आणि त्याला का नाही बोलवलं, त्याला किती आनंद होईल, माझा भाऊ राजा होतोय। भोळी आहेस ग, भोळी आहेस कैकेयी, भोळी आहेस। कसं समजत नाही तुला, तुझा भरत राजा नाही होत आहे। ती म्हणते अगं राम मोठा आहे, रामालाच तर राजा झालं पाहिजे आणि त्यातच तर अयोध्येचं भलं आहे। कैकेयी अयोध्येचं भलं होईल ग, तुझं आणि तुझ्या लेकराचं काय? ती म्हणते काय म्हणजे? हो तुझ्या लेकराच्या सोबत एक शत्रुघ्न असतो, पण शत्रुघ्न सुद्धा सुमित्रानंदन, तो शेवटी लक्ष्मणाचं ऐकेल, त्याच्या आईचं ऐकेल। ती म्हणाली मग राम आणि त्याच्या जवळचा लक्ष्मण, लक्ष्मण हा रामभक्त, तो कायम रामाच्या सोबत। ती म्हणाली हो, लक्ष्मण आणि शत्रुघ्न कसंही करून रामाच्या सोबत गेले की एकटा पडला तुझा पोरगा। एकदा राम राजा झाला आणि त्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करायला भरत नको असेल तर राम भरताला एक तर देशाबाहेर काढून देईल, नाहीतर जगाबाहेर टाकून देईल। असं काही होत नसतं का म्हणते, तू उगीच माझ्या रामावर नको शंका घेऊ। बस अशीच बस, ज्या दिवशी तुझ्या लेकराचा अधिकार संपेल ना, ज्या दिवशी तुझ्या लेकराला बाहेर काढलं जाईल ना, त्या दिवशी तुला कळेल काय होतंय ते। आता कैकेयीच्या डोक्यात कलीनं प्रवेश करायला सुरुवात केली। आईचं कसं असतं माहित आहे, तिला जेव्हा तिला त्रास होईल असं सांगितलं जातं तेव्हा ती करीन घे सहन असं म्हणत असते, पण जेव्हा लेकराचं नुकसान होणार आहे असं सांगितलं जातं तेव्हा मात्र ती भयंकर बिघडते। ती म्हणते खरं आहे का तुझं, माझ्या भरताला काहीच नाही मिळणार। अगं भरताला काही नाही मिळणार,
भरत या राज्याबाहेर जाणार, बघा किती कल्पनेचे मनोरे रचले जातात. मंथरेचं कामच हे असतं, ती कल्पनेचे मनोरे रचते. एक काल्पनिक भय दाखवत असते मंथरा. हे काल्पनिक भय काय असतं? तुमचं राज्य येणार नाही, तुमची बाजू कोणी घेणार नाही. ते ज्योतिष बघितले ना तुम्ही? बाई तू सगळ्यासाठी केलं, तुझ्यासाठी कोणी करत नाही. बाई तुझ्या मनात कुणाविषयी पाप नसतं, पण तुझ्याविषयी लोकांच्या मनामध्ये मात्र पाप असतं. सगळ्यांचं सगळं करून तुला मात्र कुणी केलं म्हणत नाही, आणि बाईला ते खरं वाटायला लागतं. बोल खरंय का खोटं आहे, खरंय का खोटं आहे असं म्हणत तिच्याकडून तो खरंय 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 असं वधवून घेत राहतो, आणि आपल्याकडे जगानं दुर्लक्षच केलंय अशी तिची ठाम समजूत करून देतो. तशी मंथरा करत असते. तशा मंथरा आत्ताही आहेत. तुमचं सरकार आलंय, पण तुमची बाजू कोण घेत आहे? बघा त्या रेल्वेत कुणीतरी मारलं होतं, बघा त्या मंदिरात काय झालं होतं, बघा त्या ह्याच्यामध्ये काय झालं होतं, असं कुणीतरी तुम्हाला सांगत राहतं, आणि आपण कैकई बनून त्यावर विश्वास ठेवू लागतो. कारण कैकई हृदयात घुसून बोलत असते. या कम्युनिस्ट कैकई अशाच आहेत. ती हृदयात घुसूनच बोलतात. मुळात कम्युनिझमचं नावच कैकई होतं की काय, मंथरा होतं की काय, माफ करा, कम्युनिझमचं नावच मंथरा होतं की काय असं मला वाटतं. आणि कैकई म्हणजे तकलादू नाही, थोडंसं अस्थिर विश्वास असलेलं हिंदुत्ववादी. कैकई म्हणजे अस्थिरता आहे मनामध्ये. सौंदर्याला अस्थिरतेचा शापही असतो असं म्हणतात. मंथरा कैकईच्या डोक्यात घालती आहे की तुझं काहीच नाही, दशरथ देऊन मोकळा होईल, महाराज देऊन मोकळे होतील, ते भोळे आहेत ग, त्यांना कळत नाही, त्यांचं खरं तर तुझ्यावर प्रेम आहे, पण तू दाखवत नाहीस. ते म्हणते काय करायला हवं? काय नाही, कोपग्रहात जा, कोपग्रहात जा, आणि कोपग्रहात जाऊन महाराजांना लगेच निरोप दे, तुमच्यावर रागावली आहे, मला भेटायला यायचं नाही, मला बोलायला यायचं नाही. महाराजांना तू आवडतेस काही, आणि आपलं आवडल्यानं माणूस भेटणार नाही हे लक्षात आल्यावर महाराज अस्वस्थ होतात. सांग, महाराणी कैकेयी कोपग्रहात गेलेले आहेत, तुम्ही जाईन, महाराज येतीलही, मला विश्वास आहे येतील. आल्यावर काय करू सांग, मी बोलणार नाही तुमच्याशी, माझ्याशी बोलूही नका. मग ते विनवण्या करतील, आणि विनवण्या केलेल्या दशरथाला काही मागण्या मागून टाक, नाहीतरी त्यांचा शब्द तुला आहेच आहे. तू त्यांचा युद्धामध्ये जीव वाचवला होता, देवासुर संग्रामामध्ये तू जेव्हा महाराज दशरथ मदत करायला गेले होते तेव्हा त्यांची तू मदत केली होती, आणि त्या मदतीपोटी त्यांनी तुला काही वरदान दिलं होतं, ते वरदान माग. म्हणजे काय मागू? माग, जो राज्याभिषेक माझ्या रामाला तुम्ही करणार आहात तो माझ्या भरताला करा. ठीक आहे, मग तेवढं भागेल ना काम? नाही, अजून एक, रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठव. कैकेयीच म्हणते, अगं 14 वर्षाचा वनवास खूप लांब होईल ना, काय गरज आहे? भरताला राज्य मिळणार असेल तर राम नाही म्हणणार नाही. 14 वर्षाचा वनवास त्याला कशासाठी? अगं वेडी आहेस, आत्ता हो म्हणेल आणि पुन्हा ज्येष्ठ म्हणून दावा करायला लागला तर? आणि हो, हेही खरं आहे. मग 14 कशाला हवा? काही दिवस ठीक आहे ना. ते म्हणले 14 यासाठी की 14 वर्षानंतर माणूस अस्तित्वात नाही असं म्हटलं जातं, म्हणून 14 वर्ष. कैकेयी मनाचा हिय्या करून या शब्दांवर विश्वास ठेवते, आणि मंथरा सांगेल ते बोलायचं असतं तिच्या मनात येतं. संध्याकाळच्या वेळीच ही कैकेयी कोपग्रहामध्ये निघून जाते. कैकेयी नाराज झाली आहे, ती रुसली आहे, प्रचंड संतापली आहे. हा निरोप महाराज दशरथांच्या पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था होती. महाराज या आनंदामध्ये श्रममान असताना आपली लाडकी राणी का रागावली असेल या प्रश्नाने अस्वस्थ होतात, आणि रामाच्या राज्याभिषेकाची गोड बातमी कैकेयीला सांगू आणि तिला खुश करून टाकू. कारण राम कैकेयीचाही तितकाच लाडका. असं म्हणतात की रामचंद्रांचा अधिकाधिक वेळ माता कैकेयीच्या कक्षात जायचा बालपणी. रामचंद्र झोपल्याशिवाय कैकेयी झोपत नव्हती, इतकं प्रेम कैकेयीचं. तिला ही बातमी सांगू, रुसलेली कैकेयी खुश होईल, आणि मग तिला आपण काही चांगल्या गोष्टी सांगून तिचा राग कमी करू. या न्यायाने महाराज दशरथ
कैकेयीच्या घरात जातात आणि दृश्य बघतात ते फारच विलक्षण आणि विचित्र असतं. जमिनीवर कैकेयी पडलेली असते, केस मोकळे असतात. शान अशी पहुडलेली कैकेयी, वस्त्राचं भान नाही, केस पिंजारलेले. अशा स्थितीत महाराज कैकेयीला विचारले जातात, लाडके काय हे? कैकेयी काहीच बोलत नाही. आणि मग दशरथांना त्या अपशकुनांची जाणीव व्हायला लागते. वज्रपात होतोय, उल्कापात होतोय, मनात अस्वस्थ वाटतंय. सगळ्या अशुभ ग्रहांनी अशुभ ठिकाणी घेरलंय. काय होणार आहे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.